शिर्डी विमानतळ परिसरातील बापलेकाच्या हत्याकांडातील आरोपींना पोलिसांकडून काही तासात अटक। कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारात असणाऱ्या दिघे वस्तीवर शनिवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी भोसले कुटुंबियावर घरात घुसून वडील व मुलाची निर्गुण हत्या केली। या मारहाणीत आई गंभीर जखमी झाली आहे। या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। पोलिसांच्या तपास पथकांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याचा तपास करत असताना सदर गुन्हा करणारे 2 संशयित इसम टेम्पोमधून सिन्नर मार्गे नाशिककडे जात असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली। नमूद आदेशाप्रमाणे पोलीस निरीक्षक दिनेश आयर, स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस नाईक तुषार धाकराव, आनंद सालगुडे, पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाने, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आडाव, प्रमोद जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीज राजा आतार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालकर, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर अशांनी 3 पथके तयार करून पथकासह गुन्ह्यातील आरोपीची माहिती व शोधाशोध घेण्याबाबत सूचना केली व मार्गदर्शन केले। पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या माहितीवरून पळशी टोलनाका सिन्नर जिल्हा नाशिक येथे सापळा रचून संशयित इसमाचा शोध घेऊन एका टेम्पोमध्ये पाठीमागील बाजूस बसलेले संशयित इसम मिळून आल्याने संदीप रामदास दहावाड वय 18, जगन काशीनाथ किरकिरे वय 25 दोन्ही राहणार तेलिंदरपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर अशांना ताब्यात घेतले। ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींना विश्वासात घेऊन गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपूस केली असता संदीप रामदास दहावाड याने त्याचे साथीदारासह रात्री 12:30 वाजेच्या सुमारास काकडी विमानतळ परिसरातील एका घरामध्ये जाऊन 2-3 जणांना लाकडी दांड्याने व फावड्याने मारहाण केली व चोरी केल्यानंतर पळून जात असल्याबाबत माहिती सांगितली। ताब्यात घेण्यात आलेले आरोपी संदीप रामदास दहावाड व जगन काशीनाथ किरकिरे राहणार तेलिंबरपाडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर यांना गुन्ह्याचे तपासकामी राहता पोलीस ठाण्यात हजर केले असून पुढील तपास राहता पोलीस करीत आहेत। सदरची कारवाई माननीय श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर श्री वैभव कलमर्गे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर, माननीय श्री शिलीश वनवे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे। KNS न्यूज 24 साठी इनायत अत्तार, श्रीरामपूर। काकडी विमानतळाच्या मागच्या बाजूला साहेबराव भोसले व त्यांचे कुटुंबीय हे राहत होते। आज सकाळी त्यांचे जवळचे नातेवाईक शिवनाथ दिघे हे त्यांच्या घरी गेले असता साहेबराव भोसले यांचा मुलगा कृष्णा हा गंभीर जखमी अवस्थेमध्ये त्याला आढळून आलेला होता। त्याने घरात बघितलं असता कृष्णाची आई तसेच कृष्णाचे वडील हे पण जखमी अवस्थेत होते। त्यानंतर आजीलाही मारहाण झाल्याचं आणि वस्तूंची उचकपाचक केल्याचं आढळून आलेलं होतं। घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओला सर आणि सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट दिलेली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे API थोरात, PSI धाकराव यांचे पथक तयार करण्यात आले होते। गुन्ह्याच्या घटनास्थळाला भेट दिल्यानंतर तांत्रिक विश्लेषणावरून आरोपींची माहिती मिळाली होती। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिंदे पळसे टोलनाक्याजवळ जाऊन संदीप रामदास दहावाड आणि जगन काशीनाथ किरकिरे दोघंही राहणार मोखाडा तालुका पालघर यांना ताब्यात घेतलेला आहे। त्यांनी प्रथमदर्शनी गुन्ह्याची कबुली ही दिलेली आहे। अधिक तपास SDPO श्री वमने साहेब शिर्डी विभाग हे करीत आहेत।